अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। नमस्कार, माझं नाव विजय चव्हाण। मी विहापूर तालुका कडेगाव इथला रहिवासी आहे। मी विहापूर ग्रामपंचायतमध्ये जे चुकीचे कारभार चाललेले आहेत, जसं की खोट्या बातम्या लावून प्रसिद्धी मिळवणे, लाईट बिल न भरणे, किंवा सरपंच यांनी स्वतःच्या पतीला वेगवेगळ्या समित्यांवर त्यांना पदाधिकारी म्हणून नियुक्त करणे, अध्यक्ष बनवणे, अशा प्रकारांच्या विरोधात मी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 39 अन्वये माननीय विभागीय आयुक्त पुणे विभाग यांच्याकडे 6 तक्रारी दाखल केलेल्या होत्या। त्या तक्रारीच्या अनुषंगानं विभागीय आयुक्त यांनी आपले सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे साहेब यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केलं होतं। कायद्यानुसार आणि कलम 39 मधील तरतुदीनुसार विशाल नरवडे साहेबांनी म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 1 महिन्याच्या आत विभागीय आयुक्त यांच्या न्यायालयाला अहवाल सादर करणं, चौकशी अहवाल सादर करणं क्रमप्राप्त होतं। परंतु या प्रकरणामध्ये जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री शशिकांत शिंदे साहेब यांनी त्यांच्या अपरोक्ष गटविकास अधिकारी पंचायत समिती कडेगाव यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करणं किंवा त्या प्रकरणाचा 1 महिन्याच्या आत अहवाल सादर न करणं, त्या संदर्भात मी अर्जदार म्हणून बऱ्याचदा माहिती अधिकार अंतर्गत झालेल्या कारवाई संबंधातली माहिती मागवली। ती सुद्धा माहिती मला अद्यापपर्यंत प्राप्त नाही। जवळपास 4 महिने झाले माझे अर्ज प्रलंबित आहेत, त्याच्यावरती सुनावणी आयोजित केल्या जात आहेत, आदेश होत आहेत, पण माहिती मला मिळत नाही आहे। असा हा जो सगळा भोंगळ कारभार केलेला आहे, या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जाचाला किंवा यांच्या मनमानी कारभाराला कायद्याचं उल्लंघन करणं किंवा निंबा यादव भोई वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या केसमध्ये माननीय उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आहेत की मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः चौकशी केली पाहिजे कलम 39 प्रकरणाची। तरीही गटविकास अधिकाऱ्यांना मनमानी पद्धतीनं किंवा चुकीच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून चौकशी अधिकारी नियुक्त करणं, असे प्रकार जे होत आहेत, या सर्व प्रकाराला कंटाळून माझा प्रशासन व्यवस्थेवरील आणि यांच्या न्यायव्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे उडालेला आहे। म्हणून 26 जानेवारी 2026 रोजी मी विजय ज्योतिराम चव्हाण विभागीय आयुक्त कार्यालय येथे आत्मदहन करणार आहे आणि माझ्या या कृतीमुळे होणाऱ्या जीवितहानीस जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री शशिकांत शिंदे, श्री विशाल नरवडे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, हे पूर्णतः जबाबदार राहतील। धन्यवाद। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।